राम राम मित्रा, राम राम. काय म्हणतोयस, कसा आहेस? हा काय हल्ली कुठं दिसणारच झाला, इतके दिवस आहेस कुठे रे? बीजी 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 बीजी. अच्छा, म्हणजे बाबूराव गंगावणे. नाही 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 तसं नाही, म्हणजे मी बिझी झालोय. अच्छा, बिझी झालायस तू, म्हणजे काय झालाय काय बे नक्की? गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेतो ना मी सध्या. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट? हा. तुला कसली रे गव्हर्नमेंटनं कॉन्ट्रॅक्ट दिली? झाकणाचा बिझनेस करतो मी. अच्छा, म्हणजे बाटलीच्या झाकणाचा बिझनेस. साईज थोडी मोठी कर. अच्छा, बर्नीचा झाकणाचा बिझनेस. अजून साईज थोडी मोठी कर. अच्छा, डब्याचा झाकणाचा बिझनेस. अजून साईज थोडी मोठी कर. अरे म्हणजे काय पिंपाच्या झाकणाचा बिझनेस करायला लागला काय तू? अजून साईज मोठी कर. एवढी मोठी साईज? अरे असा कुठल्या झाकणाचा बिझनेस आहे रे? तुला सगळं आठवलं, पण तुला ड्रेनेज नाही आठवलं मित्रा. ड्रेनेज. हा, खरं तर तुझ्या तोंडाकडे बघितल्याच्या नंतर ड्रेनेजची आठवण व्हायला पाहिजे होती. आपण हा ड्रेनेजची झाकणं. काय त्याचं काय करायचं? ड्रेनेजच्या झाकणाचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय गव्हर्नमेंटनं मला. काय म्हणजे काय करायचं काय त्याचं? म्हणजे झाकणं बसवायची नाहीये, मग? झाकणं काढायची. का का का? परवा काय आहे? परवा काय? उद्याच्या नंतरचा परवा. परवा आमोशा आहे. अमावस्या. कोणती आमोशा आहे? कोणती? गटारी आमोशा आहे. अच्छा, बरं, मग त्याचं काय? कसं आहे, गटारी आमोशेला हा. ना गटारीत पडायचा मान असतो हा. एवढ्या लोकांचा. होय. आणि प्रत्येकाला हक्काचं गटार मिळालं पाहिजे, हा. त्याच्यावर झाकण नको म्हणून गव्हर्नमेंटने यावेळी सोय केलेली आहे की प्रत्येक गटारीवरचं झाकण काढून घ्यावं. हो का? आणि ते सगळ्या झाकणं काढायचा कॉन्ट्रॅक्ट मला दिलाय. हो का? मायला ऐकून घ्यायला लागलं म्हणजे काय बी बडबडशील काय? अरे तसं नसतंय ते. गटारी अमावस्येत नक्की काय होतं ते बघायचंय. हा. बघायचंय. इकडे नाही, इथं काही नाही. आज अंशुमने प्याडीमध्ये गटारीवरचीच गाणी सादर होणार आहेत. असं असं. नमस्कार रसिको. बुधवारच्या जत्रेतला अनसुने पॅरडी अर्थात अंशुमने पॅडीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, पावसाचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यातल्या प्रत्येक महिन्याचं एक स्वतःचं असं एक स्वतंत्र महत्त्व आहे. आणि श्रावण महिना आता सुरू होणार आहे. आणि श्रावण महिन्यातल्या काही गमती जमती सांगण्यासाठी अंशु खाजी यांना आम्ही विनंती करतो. धन्यवाद पाडिखा. कसं आहे मंडळी, 2 बरं आहे. दिवसात म्हणजे 2 दिवसातच गटारी अमावस्या येते. गटारीचं महत्व खरं म्हणजे जे श्रावणात दारू पित नाही त्यांना जास्त आहे. आणि गटारीला सर्वात जास्त महत्वाचं काय? दारूचा थेंब आणि त्याच्यासोबत असणारा चकणा. आणि तो थेंब समजा फुकट गेला तर काय वेदना होता. आई ग. तुमचे किती थेंब फुकट गेले? तर तीच वेदना मांडण्याचा मी माझ्या काव्यातून प्रयत्न करतोय. तुमच्या सगळ्यांची. बाई, तंबोरा काढा. बाई, काय काढताय तुम्ही? बोलला तंबोरा? तंबोरा. गटारी मी तर वेगळाच तंबोरा आणला तुम्ही. क्या बात आहे. आम्ही का वा वा वा. क्या बात, क्या बात. वा वा वा. गटारीच्या साठी जमले सान थोर भाई. पॅडिखा जमले, तुम्ही सगळे जमलेला गटारीच्या निमित्तानं. कवा उघडल बाटली दारू पोटा जायची घाई. पुन्हा सारा महिना दारू गावणार नाही. श्रावणाच्या महिन्याची करू भरपाई. काय होतं की श्रावणात आपण मांस मच्छी खात नाही, म्हणजे जास्त असं बटाट्याच्या काचऱ्या, वरण, तूप, कोशिंबीर, पापड आणि फार फार तर 2 चमचे कप सिरप. ह्याच्यावरती काय उड्या जात नाही. दारू प्यायची अगदीच तल्लप आली तर 2 चमचे. पण म्हणून गटारीच्या दिवशी काय? मच्छी, मटण, चिवडा, चकली जमला चखना. मच्छी, मटण, चिवडा, चकली जमला चखना. थर 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 धीर सुटला. Cheers! पेग सांडला सांडला पेग सांडला बेवड्या. पेग सांडला सांडला यो पेग यानं भिजवला चकला. मेल्यानं आपल्याला जो पेग सांडला. होय होय. सांडला यो पेग यानं भिजवला यो चकला. मेल्यानं हा
हे फुटान र सार वाटान उचलाव कस शेवया गट झाली शेव वाठाला लावाव कस किचडा चिवड्याचा पुसायाचा तानर दारू पिन सोडू नका उचलूया घानर गटारीच्या दिवशी साल स्वच्छता अभियान बघा ना चकना सांडलेला आहे दारूचे पेक सांडलेले आहेत त्यामुळे ऑफकोर्स स्वच्छता करणं आलंच ते झालंच आधी स्वच्छता अभियान ऑफकोर्स गटारीच्या दिवशी झालं स्वच्छता अभियान जागा बदलून बसू आपण म्हणत या शान सगळा साला मूड घालवला पेग सांडला सांडला पेग सांडला बेवड्या पेग सांडला सांडला यो पेगयानं भिजवला चकना बरोबर आहे. पेगयानं पहिलाच पेग सांडला सांडला यो पेगयानं भिजवला यो चकना बरोबर आहे. पेगयाचा पहिलाच पेग सांडला आणि मंडळी परिस्थिती मोठी कठीण आलेली आहे संकट कोसळलं म्हणा काय झालं काय अहो दारू बाकीने चकना सगळा खराब झालेला आहे काय मग काय का म्हणजे काय करावं काय परिस्थिती कठीण आणि सगळीकडे चिंताग्रस्त वातावरण असताना एक वीर त्या गर्दीतून उठला गाडीला किक मारली आणि तडक गाठलं त्याने एसटी स्टँड आणि चकना घेऊन आलेला आणि पुन्हा माहोल तयार झालेला आहे पेक रिचवण्याला सुरुवात झालेली आहे संकटावर करून या मात पेगवर पेगरीचवले झिंगून या मध्य धुंद सारे रंगात रंगूनिया गेले हे कुणी बोले इंग्लिश कोणी रडेधाय मोकलू कुणी धरे कॉलर त्याची कुणा द्याई ढकलून माहोल सारा रंगला भरला गटारीत रंग म्हणजे सगळा माहोल भरलेला आहे रंग भरले सगळे एकदम ताजेतवान झालेला आहे पुन्हा एकदा माहोलला रंग चढलेला आहे माहोल सारा भरला सगळा गटारीत रंग काय माहोल सारा भरला सारा गटारीत रंग तेवढ्यात साला एक ओकला आणि पॅडी खा शेवटी काय झालं काय शेवटी काय झालं तुम्हाला सांगतो बेत मोडला बेत मोड हे कशाला मोडताय तुम्ही बेत मोडला सगळा खेळ भंगला ही सगळी परिस्थिती झालेली आहे शेवटी अंशुकाजी तुम्ही अगदी सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर आज मांडलेली आहे हो. आणि लिटरली हे असंच होतं सगळ्या चाकण्याची वाट लागते चाकणा संपून जातो मग असेच लोक बाहेर जाऊन येतात काही आपले शूरवीर असतात ते असेच उठून तिकडे तुताऱ्या वाजवत असतात क्या बात आहे हा. वा 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 आणि अगदी सत्य परिस्थिती तुम्ही मांडलीत मंडळी पाऊस सुरू होतो आणि मोर जंगलामध्ये नाचू लागतो क्या बात आहे, क्या बात आहे. श्रावणात तसंच इकडे मनुष्यरूपी मोर जो असतो तो देखील इकडे थुई थुई नाचू लागतो क्या बात आहे, क्या बात आहे.
आणि श्रावण सुरू व्हायच्या आदल्या अमावास्येला म्हणजे गटारी अमावास्येला मनुष्यरूपी मोर देखील अगदी थुई 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 इकडे नाचत असतो. खरं तर त्याचं माकड झालेलं असतं, पण आपणच आपल्याला इतकं वाईट कसं बोलून घ्यायचं ना, त्यामुळे आपण त्याला मोराची उपाधी देऊया. आणि माझ्या ह्या गाण्यातनं गटारीची मी एक जी काही गंमत आहे ती आपल्यासमोर पेश करतोय. इर्षाद इर्षाद इर्षाद. मंडळी कसं आहे तर या गटारी अमावास्येच्या निमित्तानं आम्ही मांसाहार म्हणा, दारू म्हणा, याच्यावर आम्ही कवितेतून भाष्य केलं. पण कितीही दारू मनोरंजक असली तरी दारू शरीराला हानिकारकच आहे. तेव्हा आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की दारू पिऊ नकाच. या संदेशाबरोबरच आपण घेऊया या कॉमेडीच्या जत्रेमध्ये छोटीशी विश्रांती. पाहत राहा कॉमेडीची जत्रा. मित्रा मजा आली राव. होय की नाही? पण मला सांग, गटारीला खरंच असं गटारीत पडून लोळतात का बी एवढे? ए रे येडा का खोळा तू, अरे कोण तरी कधीतरी एकदा आपला पडला असेल चुकून माकून म्हणून आपला त्याला म्हणत असतील. आणि खरा गटारीचा अर्थ काय माहितीये का? काय? गटा गटानं घटा घटा प्यायची म्हणजे गटारी. आणि तुला खरं गटारीचं प्लॅनिंग कसं असतंय बघायचंय? हा बघायचं बघायचं. इकडे ए सांभाळ खाली गटारे. हा मी तिकडे येतो थांब. हा ये बघ. लिहिताय ना ऍप्लिकेशन? मद्रासी भाषेत कशाला लिहिलेत? मराठीत लिहा ना. मद्रास सोडून इकडे महाराष्ट्रात आहे ना मागे, इकडून बघा. हा मराठीत आहे, मराठीत आहे. हो अक्षर जरा नीट करा, कळलं का? तो कर्णिक आहे ना सेक्रेटरी, खडूस माणूस आहे तो, कळलं ना? इम्प्रेशन पडलं पाहिजे. तयार आहे का सगळं? तयार एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित गुड. स्वच्छ अक्षरात. हा मी काय बोलतो, हा. तुम्ही फक्त निवेदन द्या. हा. बाकी सगळी तयारी करायची आहे ना, ती सगळी जबाबदारी आपल्यावर. फाईन. ओके. अरे पण सेक्रेटरी कर्णिक आहेत कुठे? ओ सेक्रेटरी कर्णिक, खाली या खाली या. अध्यक्ष खांडेकर. हो उपाध्यक्ष निकम, बायकोची बोलणी खाऊन झाली असतील तर या. अध्यक्ष खांड्या. हो, निकम. सेक्रेटरी कर्णिक या, या, या. आले 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 आले. व्यवस्थित application वगैरे व्यवस्थित. या अरे. या 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 वेलकम वेलकम. नमस्कार या या भाई काय मग म्हणजे मीटिंगला नेहमी उशीर येणारे मेंबर्स आज वेळेच्या आधी आले. काय जाब मागायला आलात? आता आम्ही आमचे सगळे कामधंदे सोडून यांच्याकडे जॉब कशाला मागायचा? ओ भाई काय उत्सवाला भाई. तेच ते उखाला भाई, उत्सवाला भाई. उसावाला भाई, जे काय असेल ते. भाषेचे शत्रू बनू नका तुम्ही, कळलं ना? ते जाब म्हणाले, जॉब नाही म्हणाले. ओके. हे बघा, भाषेची जबाबदारी मला नाही सोपवायची. जबाबदारी या शब्दात सुद्धा चुकताय तुम्ही. तुला काय जबाबदारी- वाद आलाय काय? एक मिनिट. वाद आलाय? भाषेचा अपमान भाषा छावणा देत नाही इथे. भाई खाली बसा. बस बस. एकमेकांची मातृभगिनी मातृभाषा काढण्यापेक्षा ना आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात का? एक सेकंड. हे काय 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 हे काय आहे जोशी? रुसलोय मी. अरे ठीक आहे, तुमची बायको आहे रुसायला. सोसायटीचा हॉल आहे, मीटिंग चालू आहे. जा तिकडे बसा. बसा 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 सगळं बसा. हा बसा. झालं, मूळ मुद्द्याकडे वळूयात आता. ओके 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 एक मिनिट. मला आत्ता थोडा डाऊट आलेला आहे. हे बघा ओ सकपाळ, ते जे लिफ्टमध्ये कबुतराने अंडी घातलेत ना, त्याबद्दल जर जाब विचारायला आला असाल ना, तर दरवेळी अध्यक्ष खांडेकर उत्तर देणार नाही. यावेळी सेक्रेटरी कर्णिक नाम विचारा. काय मी अंडी घातले? काय माहिती नाही आपल्याला. का मी नोटीस बोर्डवर लिहिलंय की सगळ्या कबुतरांनी मिळून आमच्या लिफ्टमध्ये अंडी घालावीत. तुमची अंडी पिली बाहेर काढा ना, मी लक्षात ठेवा. एक मिनिट. पटेल बोला का मला? एक मिनिट. त्या लिफ्ट मध्ये जी अंडी घातली होती ना कबुतरांनी, हा. त्या अंड्याचा आता स्वतंत्र कबूतर झाले. हा. आणि आजूबाजूच्या सोसायटीत त्यांनी अजून अंडी घालून ठेवली. हा. विषय. तो विषयच नाही. विषयच नाही. हा. ऍक्च्युली मी चुकून सेक्रेटरी कर्णिक असं म्हटलं. हा जाब ऍक्च्युली अंड्यांचा हिशोब खजिनदार जोशींना विचार. विचार विचार विचार. एकूण 23 अंडी होती. मला काय विचारताय? मला काय विचारताय? माझा काय संबंध अंड्यांशी? हा, मी अंडी घातलेत का? मी अंडी घातलेत का? हे बघा. हे बघा, मी खजिनदार आहे, खजिनदार, कळलं ना? मी अकाउंट्स बघतो, अकाउंट्स, पैसे किती द्यायचे ते मी बघतो. आणि मुळात ती अंडी होती ना, ती काही कोंबडीची नव्हती कोणी चोरायला, कबुतराची होती, कळलं ना? मला विचारत नाही. एक अरे, मिनिट, position आहे, मला एक सुद्धा मिनिट. काहीतरी काय सांगून फालतूगिरी चालवली आहे?
कोण मेन विषयावर येतच नाहीये सगळे आपल्या अंड्यांचाच बोलतायत. अंड्यांवरून आठवलं काय? चाकण्याला बॉइल्ड अंडी बेस्ट. ते मला नको सांगू, मला माहित आहे. हा ते त्याच्यावर घालतात ना ते चाट मसाला, चाट मसाला नाही रे, ते काळं कळ असतं, ते खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी वाट लागते बघ. ते काळी मिरी पावडर. मिरपूड हा तेच ते म्हण 4 वेळा. मिरपूड मिरपूड. मिरपूड. ए, तू आपल्याला आता भाषा शिकवणार. अरे ते मिरपूडच्या क्लास नंतर घे, ह्याचा चकनामध्येच कुठून आला? काय चाललंय? तोच तर मूळ मुद्दा आहे ना. चखना. हा चला चला द्या 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 द्या. या खांडेकर तुम्ही पण या. या या या. तर आम्ही सगळे सदस्य मिळून हा. एक ऍप्लिकेशन देऊ इच्छितो. Yes. तर ही ऍप्लिकेशन आम्ही सगळे सदस्य मिळून हा. सेक्रेटरीला देतोय. मामा या या. बसा बसा बस, तुम्ही पण बसा. बसा तुम्ही बसा. हो येस. आपतो नका, सोसायटीचं आहे कळलं? हा हा. तर काय सगळ्यांनी मिळून ऍप्लिकेशन दिलेलं आहे. मेंबरचं काय म्हणणं बघायला पाहिजे. अरे secretary म्हणजे म्हणून. काय? हा बघा बघा बघा. प्रति सेक्रेटरी. हम्म. प्रति सेक्रेटरी कोण आहे? प्रति सेक्रेटरी ओरिजिनल आहे ना? ओरिजिनल प्रति कोण? माझ्या प्रति कोणी काढल्या? एक एकटा भरपूर आहे ना. मिनिट. अरे देवा, या सोसायटीत सगळे भाषेचे शत्रू आहेत हो. हे बघा ओ हो, नेक्स्ट टाइम ऍप्लिकेशन लिहाल ना, यांच्या आधी माग आला. माननीय माग आला, तुमच्या नावाच्या आधी माग आला म्हणजे माननीय असं. हा? आता ते माग घालूनच वाचत हा ते वाचा वाचा तो. बघा तिच्या ऐवजी मा. बस बसा बसा. माननीय माननीय. हा, हा, आहे. सेक्रेटरी. हा. विषय गटारीसाठी सोसायटीचा हॉल मिळण्याबाबत. तुम्ही काय करताय? ना, मला वाटलं तो कोरस कमी कोरस पडेल. काय कोरस? हा? हे बघा, हॉलमध्ये गटारी फटारी मी होऊ देणार नाही. फालतूगिरी मला अजिबात पटलेलं नाही. हो हो हो, कशाला ओरडताय? काय सोसायटीचं गटार फुटलंय? न? गटारीसाठी आम्ही सगळे तुमच्याकडे सोसायटीचा हॉल मागतोय. नाही नाही नाही, मी हे देणारच नाहीये. हे बघा, लक्षात ठेवा, सोसायटीचा हॉल चांगल्या कार्यासाठी दिला जातो. मागच्या वेळेला योगाभ्यास करण्यासाठी मी हॉल मागितला, मी दिला की नाही? मी परमिशन दिली की नाही? तिथे आडकाठी केली का? पण गटारी नाही नाही, अजिबात मला पटलं एक मिनिट एक मिनिट. आता कोणी मध्ये बोलायचं नाही. मागच्या वेळेला तुम्ही योगासाठी क्लास दिला होता. दिला होता, दिला होता. तो का दिला होता? का दिला होता म्हणजे कारण योगाभ्यासासाठी? ह्यांची- नाही नाही, यांची भाची आहे ना, ती योगा शिकवत होती. कळलं ना? म्हणून दिला. आणि माझ्या मेवणीला ते मण्यांपासून हलव्याचे दागिने बनवतात ना, त्याचे क्लासेस काढायचे होते, तेव्हा हॉलची परमिशन दिली नाही. काय म्हणाले? काय हे जर प्रोफेशनल मॅटर आहे, सोसायटी त्यासाठी हॉल देऊ शकत नाही. अरे बरोबर आहे, यातून तुम्ही उत्पन्न घेणार आहात. सोसायटीला फायदा काय? ओ, तुमच्या त्या भाचीने काय फुकट केले होते क्लासेस? त्याने शरीराची वाढ होते, शरीर सुदृढ होतं. लक्षात ठेवा. काय बोलतोय माणूस? अरे, बोला ना तुम्ही. एक सेकंड. आज तुमची मेवणी हा. ते मण्यांचे हलवे बनवण्यासाठी हॉल मागतेय. हा. उद्या ह्यांची बायको हलवे सुकत घालण्यासाठी हॉल मागेल. अरे, काय हो, करायचं? हो, एक मिनिट, माझ्यावर सरकू नका. आणि आमचे जे हलवे आहेत ना, ते आम्ही तुमच्या हॉलमध्ये कशाला सुकत घालू? हा. आम्हाला सुकवायची असतील आम्ही गच्चीवर जाऊ ना. बरोबर आहे, हा. गच्चीवर आहे. हे बघा, काही असलं तरी सार्वजनिक गटारी साजरी करण्यासाठी मी हॉल देणार नाहीये. अरे काय फालतूगिरी आहे. मी काय बोलतो, आपण सगळेजण होळी कॉमन साजरी करतो ना, सगळे आपण मिळून कलर कॉम्बिनेशन करतो ना. कॉन्ट्रीब्युशन. राईट वर्ड इज कॉन्ट्रीब्युशन, कॉम्बिनेशन नाही. मला कलर कॉम्बिनेशन बोलायचं, तुला काय करायचं? भाषेचा अपमान मला नाही तुला करणार. लय चरबी आलेली भाषा- भाषा आहे. महत्वाची. तुम्ही बाजूला ह्याला दादा ठेवला की नाही? एक सेकंड, काय चाललंय? भाई बसा तुम्ही, भाई बसा. दोषी का तिकडे गेलात परत? जास्त रुसलोय मी. तुमचा रुसवे फुगे काढण्यासाठी बायकोला बोलव का तुमच्या? उठा. शांत बसा. बसा 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 बसा. ओ भाई, बघितलं का? अध्यक्ष बघताय ना, नुसता गटारीचा विषय निघाला तर इतकी भांडणं होत आहेत. गटारी झालं तर काय होईल? गटार होईल हॉलचं. माझी परमिशन नाही आहे. तेच म्हणतोय, तुम्ही परमिशन दिली पाहिजे. दरवेळेला बरं का, दरवेळेला आपली इच्छा नसताना सुद्धा यांच्या प्रत्येक निर्णयाला आपण परमिशन देतो ना. देतो ना. मग यांनी पण दिली पाहिजे. एक सेकंड, मला सांगा, मी अशी कुठली गोष्ट करतो ज्याला तुमची परमिशन नसते आणि मी परमिशन देतो? कुठली गोष्ट ते मागच्या वेळेला तुम्ही ते मंगळागौर, हळदी कुंकू याला तुम्ही हा हॉल देता. देता म्हणजे काय? आपल्या बायका आहेत त्या. एक मिनिट. आपल्या सोसायटीतल्या बायका आहेत, त्यांना हॉल द्यायला पाहिजे. मंगळागौरीला सगळ्या बायका इथं आट्याबाई पाट्या करत असतात. हो, नुसतं आटाबाई पाटा नाही करत. अक्काबाईचा कोंबडा, अक्काबाई. इकडे करा. माहितीये काय? तो विषय नाहीये, विषय एक वेगळा. काम करा, तुम्ही मंगळागौरीला तुम्ही पण या फुक करायला. काय बोलताय माणूस? मी सोसायटीच्या हॉलमध्ये दारूचा गुत्ता उघडून देणार नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे त्यांचं. सेक्रेटरी जर इथे गुत्ता काढणार असेल तर मी इथे काय चकण्याचं दुकान काढून बसू? इथे काय असे कबाब वाजत बसू? वारे वा. हो हो खांडेकर, हो, जगात खाणं पिणं सोडून ना खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बरोबर आहे. आणि हा कबाब भाजणार म्हणजे 90% हाच खाणार. आपल्याला काय देणार? निकम, हसू नका हो, दात काढू नका. निकम, एक मिनिट, माझ्या खाण्यावर येऊ नका. खाण्यावर म्हणजे किती खातात तुम्ही? एक लिमिट. थंड घ्या, थंड घ्या. एक मिनिट.
आत्ता थंड शीतपेय आणली त्याचा खर्च खजिनदार करणार नाही. ऑडिट मला फेस करावं लागतं. हा काय माणूस बोलतो यार सारखं हे बघ, हे परत- असा खावडा त्यांना इथं थंड करून टाकेन तुला. हे बघा. तू मध्ये मध्ये कशाला बोलतोय? मुळात मराठीत खवडा हा शब्द नाहीये. एक तर मूठ किंवा मुक्का म्हणा. मला खावडा बोलायचा काय अरे, करायचं? सारखी कॉलर पकडतो हा माणूस. नेक्स्ट टाइम ना राऊंड नेकचा टी शर्ट घालून येणार मी. मग पकड collar. अहो, पण काय पण घाल तुला मी खावडा देणारच खावडा. आहे. अरे शांता क्लॉज घ्या ना. काय ते? शांत बसा ना सगळे शांत बसा जरा. हे बघ कोणालाच काय जुगाड करायची गरज नाही. हा. मी सगळं शटल करून आलेलो आहे. हा. अच्छा ओके म्हणजे तुमचं सगळं ठरलेलं आहे बरोबर ना. म्हणजे सेक्रेटरी म्हणून माझं काही कामच नाहीये. हा. हीच जर फालतुगिरी करायची असेल तर मला पदावर ठेवता कशाला. पुढच्या एजीएम मध्ये नवीन कमिटी स्थापन करा आणि मला काढून टाका. मी राजीनामा देतो. एक मिनिट, एक मिनिट. डोक्यात राग घालून घेऊ राग नका. घालून म्हणजे काय? एक शांत व्हा, शांत व्हा. अहो असली कामं करायला असला फालतू माणूस नाहीये दुसरा कोणी. काय 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 तुम्ही थांबा ना इकडे. तुम्ही थांबा. लायक माणूस आहात तुम्ही. हा? शांत व्हा, शांत व्हा. शांत बसा. मी काय म्हणतोय की आम्ही सगळ्यांनी मिळून सदस्यांनी मिळून गटारी कृती समिती स्थापन केलेली आहे. येस येस हा, येस. आणि त्यात आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्हाला इथं गटारी साजरी करायची. हा. तुम्ही फक्त हॉलसाठी परमिशन द्या. बरोबर. हॉल सँक्शन करून द्या. बाकी सगळं झालेलं आहे. तुम्ही फक्त वेणू द्या मेनूचा आम्ही बघतो. हा, या. झालं सगळ्यांचं बोलून झालं. मला काय वाटतंय की आपण काय करूयात हा. की एरवी आपण काय करतो वर्षभर बायकांच्या शिव्याच खातो ना. हो ना यार, परवा माझ्या बायकोने अरे, हा सांगतो. गप्पा लगेच सुरू होतो. तो मुद्दा नाही. कशाला मध्ये तुमचं सांगताय. हे सांगतात काही भांडी घासतात म्हणून. नाही, एक विषय सांगितला की एरवी पण आपण बायकांच्या शिव्या खातो. गटारीच्या दिवशी पण मटणासोबत बायकांच्या शिव्याच खायच्या का. नाही. त्यापेक्षा आपण सगळे इकडे जमूयात 2 पीक मारूयात हा. आणि सगळे मिळून बायकांना शिव्या देऊयात. आणि जास्त कठीण नसतं एकदम सोपं असतं. म्हणजे कसं हळूहळू भरायचा आपला गिलास हा. आणि पटकन काढायची आपली दिलकी भडास. क्या बात आहे. नाही नाही सगळं मला मान्य आहे पण गटारी दिवशी आमच्या घरी मासे असतात हो ते बाई, सोडून यार, कसं काय यार. यायचं ना. हे सोडून येऊ नका ना. 4-5 इकडे घेऊन या आम्ही खाऊ ना. मस्त मस्त. त्यांची परमिशन आहे. पटकन याचा ब्रांड लिहून घे. हा. घ्या ए ब्रँड काय ब्रँड म्हणजे काय ब्रँड म्हणजे ते मला माहिती आहे. मला ते सांगू नका. सोसायटीचा ब्रँड बिंड चालणार नाही. मी तुमची मी तुमची मनमानी चालू येणार नाहीये लक्षात ठेवा. अरे यार यार, यार. यार, काय काय आणि काय आता एक सेकंद जोशी गेल्या वेळी सर्वात प्रथम विरोध तुम्हीच केलात ना गटारीला. बोला ना ऍक्च्युली लास्ट इयर इंग्लिश सांगू नका. हे सांगा काय ते. मी सांगतो म्हणून तर मागच्या वेळेस सगळे कार्यकर्ते यांना कोपऱ्यात घेऊन गेले आणि यांना 2-2 पेग पाजले. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी 2 पेग पाजले नंतर सगळे पेग ह्यांनी स्वतःलाच पाजले. जोशी वाटलंच मला. तेव्हापासून दर आमोशाला विचारतात आज गटारी आहे का, आज गटारी आहे का. त्यांना म्हटलं गटारी वर्षातून एकदाच असते आणि या वेळेला अधिक महिना आला तर सगळ्यात जास्त मराठी महिन्याला शिवाय या माणसानं दिल्या. जोशी तुम्ही सुद्धा कसं आहे माहितीये का की सगळे सार्वजनिक सण सार्वजनिकरित्या साजरे करावेत ह्या मताचा मी आहे. एनिवे तर आपलं आता ठरलेलं आहे. माझ्या मते आपण समसमान असं कॉन्ट्रीब्युशन काढूया. नाही एक मिनिट माझा याला आक्षेप आहे. काय झालं आता? म्हणजे माझा कोटा 30 ml हा. तुम्ही एक खंबा रिचवता मग समान कॉन्ट्रीब्युशन मी का करू खांडेकर तुमचा कोटा 30 ml आहे ना मग 30 ml बरोबर 1.5 किलो चकना खाणार त्याचं काय. अरे दारू पिता पिता सोबत चाकणं खायचा असतो. खाता खाता चाकणं म्हणून दारू प्यायची नसते. सारखं माझं खाणं काढू नका तुम्ही आधी सांगतो मी. एक थांबा शॉर्टकट मध्ये सांगतो. याचा अर्थ असा की सगळेजण गटारी करायला उत्सुक आहेत. एक मिनिट मी परमिशन दिलेलं नाहीये. काय सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून मला जबाबदारीची जाणीव आहे. तर आपण मतदान घेऊया आणि मग ठरवूया. तर ज्याला सोसायटीच्या हॉलमध्ये गटारी करायची नाहीये या गटारीला विरोध आहे त्याने हात वरती करा. तुम्ही वर की खाली ठरवा काय ते. अच्छा 5 विरुद्ध 1 ना. ऍक्च्युली मलाही वाटतच होतं की सोसायटीच्या हॉलमध्ये गटारी करायला पाहिजे. पण कसं आहे की सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून माझी एक गरिमा आहे की त्याला कुठेतरी मतदान झालं पाहिजे. प्रॉपर मतदान नाही का. म्हणजे मग माझी परमिशन आहे. ऐका परंतु माझ्या काही अटी आणि नियम आहे ते जर मान्य असतील तरच मी परमिशन देईन. सगळे अटी मान्य आहेत. नाही आधी अटी ऐकून घ्या मग मान्य आहे की सांगा. मी लिहितो बोला. नियम क्रमांक 1 यावेळी कोणालाच काचेचे ग्लास देण्यात येणार नाही. काय मागच्या वेळी 2 पेग झाल्यानंतर ते ग्लास फुटले त्याच्या काचा झाल्या आणि ह्यांना मग नाच बसंती नाच असं करावं वाटलं आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊन सोसायटीची बदनामी झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना यावेळी प्लास्टिकचे ग्लास देण्यात येतील. नियम क्रमांक 2 आणि मला एक बोलायचंय. हा. हे जे आहे यांना म्हणा 4 पेग नंतर यांना सलामी इश्क करायची हुक्की येते. तर त्या सलामी इश्क साठी त्यांनी त्यांची ओढणी स्वतः घरून आणावी.
ओके मान्य आहे का मान्य, मान्य. पटकन सांगा नियम क्रमांक 2 की बायकोने दिलेल्या शिव्या, बायकोवरचा राग, जुन्या प्रेसीची आठवण, मेलेला आजा, जुनी गाणी, रडकी गाणी, इमोशनल गाणी, असं करून भोकाड पसरायचं नाही. मी आधीच सांगून ठेवतो कारण हा तुम्हाला सांगतो तुम्हाला तुम्ही माझ्याकडे काय बोट दाखवताय? माझ्याकडे काय नाही. हा, मी जुन्या प्रेयसीची लपडी काढतो. हा चौथीतली कुठली तरी प्रेयसी आहे ना, तिची गाणी म्हणत असतो आशा आशा आशा. त्या अशाच आणि गोष्टी तुम्हाला नको काय आहेत मला. वाटतं? मी बायकोला घाबरतो? काय वाटतं घाबरतो बायकोला? फोन हा, एक मिनिट. हॅलो. हा नाही नाही अगं सोसायटीची मीटिंग आहे. असू दे ना, भांडी ठेव ना, घासेन मी नंतर. हॅलो. अगं चिडू नको ना. तू झोप. जेवलीस ना? हा हा ठेव, भांडी ठेव. हा ठेव. हा तुला काय वाटतं मी बायकोला घाबरतो? फोन चालू आहे. आईच्या गावात. हा बोला. नाही थोडक्यात काय मी जनरल सांगितलं पण हे मान्य आहे का तुम्हाला? एक मिनिट म्हणजे माझे 2 ऍडिशनल नियम आहेत. म्हणजे आपण दारू प्यायल्यावर ज्यावेळी आपण लघवीला जाऊ आपण नाही तुम्हीच जायचं आता. प्रत्येक वर्षी तुमच्या सोबत मी येणार नाही. डायबिटीस तुम्हाला 10-15 वेळा जावं लागतं. मी येणार आहे तुमच्या सोबत. नाही आता हा नियम करायचा. एक सेकंड. हा नियम करायचा आहे. ज्याला पेक झाल्यानंतर लघवी होते त्यांनी स्वतः जाऊन करून यायची आणि ती पण वॉचमनच्या वॉशरूम मध्ये. आपल्या सोसायटीच्या वॉलवर तिकडे मागच्या वेळी कोणीतरी कंबोड्याचा नकाशा काढला होता. तो व्हिडिओ व्हायरल होऊन सोसायटीची बदनामी झाली. लक्षात ठेवा. अरे हा हा मी बघितलाय तो व्हिडिओ. जोशी त्या व्हिडिओतला माणूस आहे ना कर्णिकांसारखा दिसत होता. माझ्याकडे आहे व्हिडिओ. व्हिडिओ असू दे. माझं म्हणणं आपल्याकडून असं चुका होऊ शकतात. अरे काय माणूस आहे आपल्याकडून आपण माणसं होत ना. पण सांगण्याचा मुद्दा काय की असं करू नका. हा म्हणजे एक्झॅक्टली. आणि सर्वात महत्वाची अट, बायकांना प्लीज सांगू नका. म्हणजे आम्ही 30 ml वाले उगाच बदनाम होतो. नाही बायकांना सांगतच नाही. प्रश्न नाही, नाही. प्रश्न नाही. एक नियम करायचा, बायकांना ह्या पार्टी बद्दल कळलं नाही पाहिजे. ओके सगळ्यांना मान्य आहे? म्हणून इथे पार्टी करायची ना. हा, बस, बस, हा, बस, मग बस. तुम्हाला सगळं मान्य आहे. मग थोडक्यात सेक्रेटरी म्हणून माझी या गटारला परमिशन आहे. चला चला लवकर लवकर. भाई काय रे? माझ्या पेक मध्ये पाणी टाकू नको, कोराच भर. अरे दारू बघितल्यावर तोंडाला एवढं पाणी सुटलंय ना, पाणी टाकलं तर पानचट होईल ना. एक नंबर माणूस आला. रेडी रेडी. या लवकर या करणे. Cheers, cheers. इकडे चल चल. एक सेकंड पाठीवा. काय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मागच्या वर्षी पार्टीला मोरे होते माहितीये. ते आपल्यामध्ये नाहीये. वरती आत्मा तळमळत असेल त्यांच्या नावाने काढा जरा. मोरे मोरे प्लीज घ्या. तुमच्या नावाने काढलेली आहे. Okay? चला आता घेऊ. आता वंस मोरे. वंस मोरे. आयला लय कडू आहे. सावकाश सावकाश. पाणी पाहिजे पाणी. नाही नको राहू दे. अरे हो सकवार सावकाश. अहो चालू आहे. अहो अरे बापरे. सरणावर माझ्या कविता नाही. सरणावर माझ्या शपथ 2 आहे, बाटल्या काय ठेवा. रे? तिथेही थोडी पीन म्हणतो. यार. जर मागेल विधाता माझ्या गुन्ह्याचा हिशेब, थोडीशी त्यालाही देईन म्हणतो. थोडीशी त्यालाही देईन म्हणतो. मी बोललो तो नियमामध्ये हे कविता म्हणायचा म्हणून. ह्याच्या आधी वेगळा हॉल बघा ना. आणि सगळे नियम सांगितले. ह्याच्या फालतू कविता इथे चालणार नाही. हा नियम का नाही केला? माझ्या कवितेला फालतू म्हणायचं नाही हा? मी कवितेला फालतू नाही म्हणत, फालतू या शब्दाला तुझी कविता म्हणतो. 10च्या सगळं संपवायचं. 8:30 झाले फालतू नंतर. आणि हा काय गरबा आहे का 10च्या आत संपवायचा? काय फालतूगिरी आहे? आणि आवाज होणार. गटारीचा आवाज डेसिबल मध्ये नाही पोहोचायचा. डेसिबल मध्ये एक पोहोचायचा. एक नाही बघा, आवाज कमी करा. हो, बायकांना कळलं ना तुमच्या, सगळा बोऱ्या वाजेल. कळलं काय? हा? अरे तो बोऱ्या वाजेल तेव्हा वाजेल. हा बघ बोऱ्या भरतो. याला सगळ्या चकना बुचामध्ये द्या. बुचामध्ये द्या. बुचान तिकडे. भाई भर भाई भर. चल चल चल. अरे लपवा लपवा. इकडे या लवकर या लवकर या. लपवा लपवा तिकडे लपवा. ए, माझी मुलगी आली आहे. लवकर लवकर. अहो तिकडे बघा ना तुम्ही तिला. थोपवा तिकडे. हा ऍक्च्युली कसं माहितीये मागच्या वेळी तुला मेसेज केलेला. पप्पा तुम्ही काय करताय? आपला जो यावर्षी सोसायटीचा सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेला आहे. पंखा पास झालाय बस. पप्पा इथे फिनेलचा कसला वास येतोय? अगं फिनेल नाही ते हे हॉल वॉश केला ना. वॉश काम आपलं. काय काम आहे तुझं? कसं काय? नाही आई आणि काकू तुम्हाला सगळ्यांना
मी त्यांना सांगून आणते हा इकडे. अरे यार ते सगळं तुम्हाला बोलवतं इथे नको करा म्हणून बदनामी केली तुम्ही सगळी. अरे, सगळ्यांच्या बायका इकडे येतात आता काय करणार तुम्ही व्यवस्थित लावा, लावा, लावा. दिसलं नाही पाहिजे, दिसलं नाही पाहिजे. एकदम शांत पाहिजे. तर आज आपल्या सोसायटीच्या वतीने हा जो चकलाखानाचा कार्यक्रम मी सांगितलं नव्हतं इथेच असणार सगळे नाहीतर काय काय श्वास श्वास कसला तरी येतोय घाणेरडा तुम्हाला. अहो काकू या सगळ्यांनी नाही फिनेलनी धुवून काढले म्हणून. छान, छान. काय हो सांगायचं ना तुमचं इथे चाललंय ते आम्ही काही नाही म्हटलं असतं का. म्हणजे तू खराच नकार दिला नसता. अय्या भाऊजी नकार कसला याच्यात चांगल्या कामाला कुणी नकार देतं का. काढा रे बाहेर काढा अहो या दिवसाचं महत्व अख्ख्या देशाला माहिती आहे. हा? देशाचं मोरू दे, तुला कसं काय कळलं सांग. अहो कसं काय कळलं म्हणजे असं कसं विसरत मी शाळेत असल्यापासून या दिवसाची वाट पाहायचे मी. शाळेत असल्यापासून तसं मी पण मी आणि आशा बाई ग आशा लावून खरंच वाट बघायचो केवढी तयारी करायचो ना. अहो वहिनी मी आज पण तयारी केली आहे. अहो ए, तिकडे थांब मी तिकडे येतो. अहो मी सगळी तुमच्यासाठी तयारी केली आहे. मला माहित होतं तुम्ही सगळेजण इथे भरपूर मरमर करणार पण मी तुमच्यासाठी स्नॅक्स घेऊन आले. तळलेले बोंबील. आज बहुतेक ही रडवणार आहे मला. असू दे घ्या ना. अहो गरम आहे. मी काय बोलतोय जर बायकांचं बोलणं झालं असेल तर तुम्ही येऊ शकता म्हणजे आम्हाला जरा प्रायव्हेटली बोलायचं. प्रायव्हर्सी असा शब्द आहे प्रायव्हेट एक मिनिट प्रायव्हसी तुम्हालाच का फक्त हे सगळं फक्त तुम्ही एकट्यानेच करायचं का. अरे या दिवसावर आमचाही अधिकार आहे. स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. चले जाओ चले जाओ. गो बॅक गप्पी मासे पाळा हिव ताप टाळा. यांना सगळंच माहिती आहे. चला बाहेर काढा. उगाच मेंबर वाढवायचे नाही हा, ते सांगतो. आपल्याला काय आपला तर 30चाच कोटा तुमचाच कोटा संपेल. कोटा पप्पा कोटा म्हणजे काय हो. कोटा तू कोट्या करतात हे मुलं हे सगळे. तू नको लक्ष देऊ तुझा घरी जा. अहो काय सकपाळ घरी काय पाठवताय तिला. संस्कारक्षम वय आहे तिचं. मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत. आजच्या दिवसाचं महत्व कळलं पाहिजे त्यांना. मी तर आजच्या दिवसाचं महत्व सांगणारी कविता सुद्धा तयार केली. म्हणजे काय म्हणत. आजच्या दिवसासाठी आपण सगळ्यांनी केले खूप कष्ट. सगळ्यांनी मिळून साजरा करूया 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. हो उद्या 15 ऑगस्ट नाहीये का. उद्या 15 ऑगस्ट. काय हे? मागवा जरा मागवा. सतरंजी जरा हो तिकडून जरा जरा. उद्या इथे कार्यक्रम होणार आहे. हे काय आहे? हे बघ. अगं फिनाईलची बाटली फिनाईलची बाटली. फिनेलची बाटली आहे. अरे, हा वास खूप. हे फिनेल आहे. काय काय आहे हे. फिनेल हा काय काय आहे काय. नाही नाही बाटली आहे त्याच्यावर चित्र. गप्पा बसा. अरे काय लाज आहे तुम्हाला. हा उद्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे आणि आदल्या दिवशी हा असा स्वैराचार करताय तुम्ही. लाज नाही वाटत. ऍक्च्युली असं काय आम्ही करणार नव्हतो पण आम्ही गप्पा बसा. तरीच मला अंदाज आलाच होता बरं का सोसायटीमध्ये यांची किती हालचाली चालू होत्या ना त्यावेळेस. नाही ऍक्च्युली गटारे पण साजरी करायला पाहिजे ना. दरवर्षी करताना गटारी साजरी पण या वर्षी फक्त गटारी आली कधी 15 ऑगस्टच्या आदल्या रात्री. नसती केली साजरी तर का मेला असतात का. अहो नाही वहिनी आम्ही 15 ऑगस्ट साजरा करणारच होतो ना. दुपारी 12:30 वाजता. हा कधी उठणार होता ढोसल्यानंतर सकाळी. आणि तुम्ही या घरी ढोसता. आता इथे पण ढोसायला आलात का? लाज वाटत नाही तुम्हाला. नाही ऍक्च्युली तसं चुकलंच आमचं नाही म्हणजे नाही चुकलं म्हणजे चुकलंच. आणि काय हो भाऊजी
दरवर्षी 15 ऑगस्टला शाळांमध्ये जाऊन दारूबंदीवर लेक्चर देताना आता काय कुठे गेलं तुमचं लेक्चर? नाही वहिनी हे बघा काय माहिती आहे बघा, मागच्या वर्षी कसं आपण कोल्ड्रिंक्सवर बंदी केली होती, नंतर कोल्ड्रिंक्स प्यायलं का? तसं यावर्षी दारूबंदीवर आम्ही हे करणारच होतो, फक्त म्हटलं तर जी आता आपण बंद करणारच आहोत त्याच्या आदल्या दिवशी थोडंसं टेस्ट करूया. बाटलं संपवूया मग बोलूया. तेच करताय. वा अहो एवढंच केलं नाही तर आम्ही चुकलोच आमचं खरं म्हणजे तसं हा, बघायचं तर. नशीब कळलं तुम्हाला हे ऍक्च्युली ना हा सगळा ना या कर्णिकमुळे नाही कर्णिक हा? अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, तुम्ही मला भरीच पडला. मी तुम्हाला सांगतो बहिणी, मी तर परमिशन देतो नव्हतो हॉलमध्ये. सगळे खोटं बोलणार आहेत का? तुम्हीच भरी पडलं असेल हॉलची परमिशन कोण देतं? सेक्रेटरी दिली. आपलं काय चूक नाही बाबा. ए आता मला हे करायचं ऍक्च्युली चुकलंच माझं चुकलंच. परमिशन दिली, झक मारली मी, परमिशन दिली. आता भांडाभांड नको, हे सगळं आवरायला घ्या तुम्ही. मी या बाटल्या घेऊन घरी जाते टॉयलेट साफ करायला. हा.